सोपे आहे सर्वांनी शहाणा कोठली घेत असे. आता जे घेते ते शहाणे आहेत, जे घेत नाहीत ते आम्ही कशाला म्हणू? दरवर्षी यायचं म्हणून. पण संतांचं बोलणं कसं असतं, परखड असतं. पण खरं बोललं ना सख्या मायला बी राग येत असत. पण सत्य कर्म व्हावे सामाये. सत्कर्म मग कशाला म्हणायचं सत्कर्म? सत्संगती कशाला म्हणायची? सत्संगती सत्कर्म सत्य तुका म्हणे तूच खरा येर वावगा बसा. तू गोबाळे सांगायला लागले की तुम्ही एकटेच खरे, बाकी सगळा बसा. म्हणून सत्य हे त्रिकाला बाधित असतं. तुम्ही इथं म्हणा की गावाच्या बाहेर म्हणा का अमेरिकेला जाऊन म्हणा, सत्य हिच सत्य. सत्य तो सत्य ही होता है, ना उससे कुछ घटाया जा सकता है ना उसमें कुछ बढ़ाया जा सकता है. खरे ना? सत्य तू विठ्ठला त्रिवार सांगितलेला आहे की तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहे. ऐका नाही? मग सत्य आहे ना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याची ग्वाही द्यायला लागली. हे तुम्हाला काय लागली म्हणजे तुम्ही काय चांगली वस्तू नाही? अहो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुम्हाला काय लागले आणि तुम्ही कोण आहेत? हरी का हरी का तुम्ही सत्य? अहो मिरची तिखट आहे हे कोणाला कबूल नाही. मिरची आमच्याकडे तर तिखट आहे बाबा, तुमच्याकडे कसं आहे? आम्हाला काय माहित कसं आहे? तुम्ही बोलिला का घरी आम्हाला? कधी खाऊ घातली का मिरचीचे भजी? नाही. बघा बरं कोण कोण बोली ते मला फोन करते. असा महिना निघून जावं इतके लोक येते. हो ना? पण फोन करायला पाहिजे का नाही? खरं सांगा आपल्या आवडत्या वस्तूच्या पद्धतीचा. मग मिरचीचा स्वभाव कसा आहे? तसं तुम्ही जीव आहे आणि तुमचा स्वभाव कसा आहे? तुम्ही नित्य. आणि जे नित्य असतं ते सत्य असतं, जे सत्य असतं ते मरत नसतं. काय काय कसं काय? जे नित्य असतं ते सत्य असतं, जे सत्य असतं ते मरत नसतं, म्हणजे ते अमृत स्वरूप असतं. अमर हा